उशीर झाला. बोक्या मला महत्वाचं बोलायचंय. अगं वास येतोय नाही का कसलं तरी. कसला वास? मला नाही येते कसला बोक्या बोक्या बोक्या. शी. काय ग माले, कसं होतं नाटक? छान होतं. मग नेसलं होतंस की नाही स्त्रीचं पातळ? हो मग. अगं मग दाखवायचंच तरी. अगं मी विसरले. परत नेसीन ना तेव्हा दाखवीन. बर कुंदे, अगं कुठे उलटलीस ग दिवे लागणीच्या आले आले. आज तर सकाळपासूनच झुंपले. चल भेटते ना. किती केवढ्याने किंचल हळू बोल. कुठे आहे ती? कोण? अगं नळी त्या देवळात गेल्यात. देवळात गेली. बरं झालं. चल मी पटकन सटकतो. ए बरं झालं सापडलास. मी तुलाच शोधत होते. चल चल मला बोलायचंय. नाही नको ना. अगं माझं चप्पल राहिलं. नाही नाही माझं नको नंतर घे ना. चल, 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 हळू. नको नंतर कर ना. व्यायामाधी बोलायचंय मला. इकडं हा. ऐक ना. ऐक ना. काय चाललंय तुमचं दोघांचं? हा अरे अरे बोल ना. काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? नळे माझं चुकलं. मी असं करायला नको होतं ग. भॉक करतात? अगं ते तुझ्यासाठी नव्हतं काही. ते मालूसाठी होतं. बायकोला भॉ करायचं नसतं काही. मग पोटूशी करायचं असतं. काय बोलतेस नळे? मला नळे लाजल्यासारखं होतं. नळे अरे ए लाजण्यासारखं काय आहे यात? अगं मग काय असं कसं तू थेट अगं नळी. नाही ना बिळी नाही. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नको का? बरोबर. भाऊजी काय म्हणतायत? तुम्हाला मुलं व्हायला पाहिजेत हेच म्हणतायत ते. मुलं व्हायला पाहिजेत. अगं बरोबर मुलं व्हायला पाहिजेत. पण त्यांचं कामकाज काय, पाऊस पाणी कसं चाललंय सगळं? 6 महिने झाले रे. अगं बरोबर. अंगणात खेळायला मुलं नकोत. तेच म्हणतोय. तुझी मुलं आली तर खेळतील ना अंगणात. मूर्खा, माझी मुलं माझ्या अंगणात खेळतायत. आता तुझी मुलं तुझ्या अंगणात खेळायला नको का? अगं आता पुरे मला एकदम असं. ए पुरे नाही ना बिरे नाही. हल्लीच्या पोरांसारखं काय ते फॅड बीड नाहीये ना तुमच्या डोक्यात? फॅड कसलं फॅड? अरे ते पाळणा लांबवायचं फॅड. ए नळे नको ग. हा विषय नको ग नळे. का नको? मला आताच बोलायचंय. उशी नाही उशी नाही ना बिशी नाही. नाही. अरे तुझी मोठी बहीण आहे रे मी. तुला जर वेळच्या वेळी मूल नाही झालं ना तर माझ्या सासरचे माझ्या तोंडात छेड भरतील. उशी नाही. उशीर होतोय. मी आपण नंतर बोलू. हे महत्वाचं आहे. अगं नळे 6 महिन्यात मुलं म्हणजे जरा असं कसं ग? 6. सुरुवात तरी करायची ना. अगं नळे असं काय करतेस? हा काय भावा बहिणीने बोलायचा विषय आहे का? काहीतरी काय तुझं आपलं? बाबा असते किंवा वडीलधारक कोणीही असतं ना तरी मला बोलायची गरजच नव्हती. हो. नानी सुद्धा काही बोलत नाही. मग कोणीतरी सांगायला नको का? नाही पण नळे आता तू सांगितलंस ना कळलं. हा मुलं कशी होतात ते माहितीये ना तुला? काहीतरी काय बोलतेस नळे? मुलांना असं वाटते. अगं तू कधी हात धरलास का? कुणाच्या? बायकोचा. कुणाच्या ग? अजून कोणाच्या? तुझ्या बायकोचा. अगं नाही म्हणजे तुझं म्हणजे आपलं ठरलंय तसं. आणि मालू हे बघ हे अशी तू उगाच माझ्याकडे पाहू नकोस. मी असंच बोलत नाहीये. त्याला काही कारण आहेत. आता माझा पगार किती? 250 रुपये. त्यात आपलंच कसं बसं वागतं. आपला जीव जातो सगळं करता करता. त्यात नवीन जीव आला तर त्याचा जीव कशाला उगीच मेटाकुटीला आणायचा नाही का? एकतर कसं आहे की आपण राहतो भाड्याच्या घरात. उद्या घर मालक आला आणि म्हणाला की चला आता निघा तर काय करायचं काय ना मालू? पण दुसऱ्या भाड्याचं घर मिळेल की? असं काय करतेस मालू? त्याला आपण फरफटवणार का त्या घरात? हे बघ आधी आपलं स्वतःचं हक्काचं घर मग बाळ. हो पण नळीवंच. ते नळीचं काय ऐकू नको. आणि ती काय इथे कायमची राहणार नाहीये. लक्षात घे तू. तुम्ही सगळं आधी का नाही बोलला तो मला? अगं असं काही माझ्या डोक्यातच नव्हतं ग. आणि नळी आली ना, नळी भेटली आणि मग हे सगळं चक्र डोक्यात चालू झालं. आणि तिच्याशी बोलल्यानंतर मला असं लक्षात आलं, जाणवलं की मी बाप व्हायच्या लायकच नाही. बाबा आपलं हे तयारच नाही. मानसिक तयारीच नाही माझी. मग मी काय विचार केला की थोडे पैसे साठवू. आपल्या खात्यात थोडे पैसे जमू देत. घर घेऊ
आणि त्या घरात त्या मुलाला एक उत्तम सुंदर असं आयुष्य देऊ. पण मगाशी तर म्हणालात की माझे सगळं खूप आधीपासून ठरलंय म्हणून. ए मालू, तू माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ घेऊ नकोस ग. माझा मुद्दा लक्षात येतोय ना. ओरडताय का? ओरडताय कोण? तू काय बोलतेस, मी काय बोलतोय? म्हणजे पटलंय ना तुला सगळं? ते दिसत नाही चेहऱ्यावर. मनापासून असं पटलं असेल तर हो म्हण. कधी होणार आपलं घर? लवकर लवकर होईल 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 लवकर. मालू, आता पुन्हा काय झालं? काही नाही. ए, अशी तोंड फुगून बसू नकोस. तू सांग काय झालं, सांग मला. तसं काही नाही. मालू, तुला माझी शपथ आहे. तुम्ही चिडाल. हे बघ, मी चिडणार नाही. मी चिडणार नाही. मी ऐकेन. तू मोकळेपणाने बोल. मला काय वाटतं, बाळाला घर नाही, प्रेम करणारी माणसं लागतात. आणि बाळ काय भाड्याच्या घरात यायला नको म्हणणार आहे का हो? बाळ कसं हो आणि नाही म्हणेल? वाचन करत नाहीस म्हणून असे मूर्खासारखे विचार येतात तुझ्या डोक्यात. 4 पुस्तकं वाचली असतीस तर असं म्हणाली नसतीस तू. अगं, मी काय म्हणतोय, तू माझंच चुकलं, मीच मूर्ख. चिडू नका हो. चिडू नको तर काय करू? एकीकडे म्हणतेस की पटलंय मला तुमचं, दुसरीकडे म्हणतेस की एकदम माझंच खरं, तुझंच टुमणं चालू ठेवतेस. बरं बरं, माझं चुकलं. तुम्ही म्हणाल तसं करू. मग तू स्वतः सांग चाळीतल्या लोकांना. मी? नाहीतर काय मग मी कसं सांगणार? नानी सांगतील. नाही, नानीला अजिबात नाही जमणार हे. मला माझ्या तोंडून. मालू, गरजेचं आहे. माझ्याच्यानी व्हायचं नाही बाई. करावं लागेल. अगं मग काय करणार काय मग? होईल काहीतरी. म्हणजे देवच मार्ग काढेल ह्यातून. कसा ग? ते माहित नाही. हेच माहित नाही. मालू, मुलं काही झाडावर उगवत नाहीत. हो, ते माहितीये मला. बघ, कधीतरी आपल्याला लोकांना ते सांगावंच लागणार आहे. बरोबर आहे, पण हे बघ, आणि आपण आपल्या तोंडाने सांगितलेलं काय वाईट? खरंय तुमचं, पण सारखं सारखं पण काय करतेस? हा तुझा पण आधी थांबव जरा. परत पण म्हणालीस. तुझं काही ठरत नाही. हे बघ मालू, तुलाच ठरवावं लागेल. लोकांना सामोरं तुलाच जायचं आणि तुलाच सांगायचंय. आलं लक्षात? झोपतो मी. अहो, काय आता ग? आता काही नाही. म्हणजे तुला वेलचीच्या वासाने कोरड्या उलट्या होत होत्या. हो. नानी पण ना. हळू बोल. सारखी हसायचीस तू तेव्हा. मग माझं वयच होते मोहिते. कधी कधी मला राग यायचा तुझा. आ. म्हणून तर किती बोलायचात मला. बालिशच आहे, मॅच्युअरच नाहीये. ए, मी असं कधी म्हणालो नाही. हा, अगदी मुलं मोठी होईपर्यंत मला बोलत होतात. मुळीच नाही. हा, मग काय मी माझ्या मनचं सांगते का? कधी कधी म्हणालो मी असं? कितीतरी वेळा मला तुम्ही असं म्हणालाय. कितीतरी हा. एक प्रसंग सांग, कधी म्हणालो सांग. हा, आठवत नाहीये, कारण म्हणालोच नव्हतो ना. तो दिवस मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. कुठला दिवस? माझं आयुष्य बदलून टाकणारा तो दिवस. आठवतंय? नळी वंसांच्या मुक्कामाला महिना उलटून गेला होता. त्यांचं माहेर पण अगदी असं सुखात चालू होतं. वेलची प्रकरणानंतर मुलाची भुणभुणही त्यांची कमी झाली होती. पण अखेरीस तो दिवस उजाडलाच. मला अंतर्बाह्य बदलून टाकणारा तो. ठरलं. हात दे. असं काय करतेस? लाजू नको. इकडे आपण नाचू, मस्त मज्जा करू. ए मालू, काय गोड असतेस ग मालू. बा